मित्रांनो तिचा मूड जरासा खराब झालेला आहे, कारण तिला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की बाळाला थोडंसं पाणी कमी आहे, तर त्याच्यामुळे तिचा मूड खराब झालेला आहे. तिला जरा वाईट वाटतंय, मग त्याच्यामुळे काही नसतं, पाणी प्यायचं भरपूर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात आपल्या दुकानातून झालेली आहे. तर चॅनलवरती कोणी असाल नवीन तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, नाही का. आता दुकानामध्ये खूप सारं काम आहे, पण तरी पण आता आम्हाला जायचं आहे शॉपिंग करायला, आम्हाला बाजाराला जायचं आहे. तुम्हाला माहीत पडेल आम्ही कुठं जाणार आहे, काय नाही पुढं तुम्हाला माहीत पडेल. तर काय बोलायचं होतं गाडी मला, मी लय गोष्टी विसरायला लागलो आजकाल. आणि हे बघा मम्मी इकडे बसलेली आहे. सकाळी 7 वाजता बगर नाश्त्याची मम्मी आलेली आहे, त्याच्यामुळे मम्मीचा मूड जरासा खराब आहे. आणि हे सगळ्यात लवकर म्हणजे आम्ही झोपेत होतो त्याच्या आधीच मम्मी ते उठून पळून आले. तर ते का आले आपण त्याचं कारण विचारूया आणि पुढं आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामुळे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, बाकी लाईक शेअर काय करायचं करून घ्या, नाही का. आता पुढचा विषय दाखवेल तुम्हाला काय. शिवानी तोंडात काढणं ते तोंडात असं कोण करेल तू. हा इकडे बघा, इकडे मम्मी बसलेली आहे. मम्मी काय रिकामी काय बसलेली. नमस्कार कर ना मग आता. नमस्कार म्हणा सगळ्यांना. नमस्कार. चुकलं. इकडे पप्पा बसलेले आहेत, पप्पाचे मशीन नीट करायचं काम चालू आहे, इकडे मम्मीचं काम चालू आहे आणि इकडे माझं सगळं काम झालेलं आहे. सगळंच काम होतं, कारण मी अर्ध सगळं तुम्हाला त्या दिवशी म्हणलं नाही की मी संभाजीनगरला चाललो, तर आम्ही दोघं संभाजीनगरला जाऊन याचं अर्ध काम करून घेतलं आणि जे अर्ध उरलेलं काम होतं ते मम्मीच्या अंगावर टाकून दिलं. असं बघा, याला असं नंबर मारायचं काम टाकून दिलं, मम्मी नंबर मार, आम्ही आमचं काम करून टाकलं. आता तुला माहीत होतं की बाबा परपोरेशन मला मारावं लागेल, म्हणून मी काय केलं माहिती की मित्रांनो, इकडे बघा याला परपोरेशन असते, खड्डे असते, हे पेपर फाटायसाठी. हे मी काय केलं माहिती का, हां नाही किंमत नाही आहे, पण हे बघा हे जे खड्डे फाडायचं असतं का, हे डायरेक्ट मी तिकडून विकत करून आणून दिलं, कारण हे काम माझं होतं, या मशीनवर करायचं होतं ते, पण मी हे डायरेक्ट तिकडून संभाजीनगरवरून करून आणलं आणि मी माझं काम वाचवलं आणि मम्मीचं काम जास्त वाढलेलं आहे आणि माझं काम झालेलं आहे. इकडं बघा, इकडं शिवानी बसली आहे. शिवानीचं काय म्हणणं आहे, काहीच म्हणणं नाही. हां सकाळी तिला बघा एनर्जल दिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. खोलती बाटली. हां तिला आता नवीन बॉटल देणार आहे मी, नवीन. हे बघा छानपैकी, हे बघा एनर्जल नाही, ते लिक्विड दिलेलं आहे तिला पाणी वाढायसाठी, कारण आमच्या बाळाला थोडं पाणी कमी पडतंय असा विषय झाला. डॉक्टरांनी सांगितलं, बाकी सगळं ठीकठाक आहे, एकदम ओके आहे, काहीच विषय नाही आहे. आणि आता शिवानीचं म्हणणं काय माहिती का, तू तोंडाचं काऊन काढा ना. हां असं काऊन करायली बाबाजी, तोंडाचं काढ ना ते. 11:30 वाजायला पण नाश्त्याला भूक लागली. आता तुम्ही सकाळी लवकर काही बनवलं नाही, आता काम करायचं सोडून नाश्ता बनवायचा का. सकाळी लवकर म्हणजे तू किती वाजता आली. 7 वाजता. मग दुकान खोलायचा टाईम असतो की नाही, धंद्या पाण्याचा एक टाईम असतो दुकानाचा बाबा की. मग सकाळी जर एवढ्या लवकर उठून पळत सारखं का आपलं, काहीतरी टाईम असतो ना. हां 10,000 नंबर झाले ना. 10,000 म्हणजे पूर्ण टोटल 40,000 नंबर आहेत मित्रांनो. 40,000 म्हणजे हे 40,000 पेपर पलटी करायचे आहेत, हे असे 40,000 पेपरचं नंबरिंग मारायचे. 5,000 नाही झाले, 5,000 झाले आता. अजून एवढं बाकी आहे, एवढं सगळं करायचं आहे मम्मीला, हे बी करायचं आहे. मी माझं काम शॉर्टकटमध्ये करून आणलं तिकडून, कारण ह्या मशीनवर मला पाय आधळीत बसायला लागला असतं, ह्याच्यावर पाय मारला का तिकडे भोक्षे पडते वरती. हे बघा आता शिक सोडलेलं आहे. आणि इथं म्हणणं काय माहिती का, ह्याने मला मागं धरून आणलं, म्हणजे नाश्ता बनवायचा होता पण घरामध्ये भाजीला संपलेलं आहे. त्या दिवशी जे सामान होतं थोडंफार टोमॅटो वगैरे, तर ते असेच ते सांडलेले भाजीमध्ये वेस्ट झाले, मग काही उरलंच नाही सामान.
नाही का? बोल ना मग आता. काही वरण भात चपात्या काही करता येत होत्या ना. नाही नको, ते बगर टमाट्याचे फोडणीचं वरण चांगलं लागत नाही. वरण भात चपात्या नाही करायचं. आणि जस्ट नाव मी एक कंटेंट व्हिडिओ शूट केला होता, त्याला कॉपीराइट बसलेला आहे. हा, एक आपला व्हिडिओ पडणार होता, त्याला आज कॉपीराइट बसलेला आहे. जस्ट एडिट करून सगळं करून झाल्यानंतर कॉपीराइट बसलं त्याला. बोल काय बोलू म्हणजे मित्रांनो, तिचा मूड जरासा खराब झालेला आहे, कारण तिला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की बाळाला थोडंसं पाणी कमी आहे, तर त्याच्यामुळे तिचा मूड खराब झालेला आहे. तिला जरा वाईट वाटतंय, मग त्याच्यामुळे काही नाही, सोबत पाणी प्यायचं भरपूर. दोघांचे जस्ट नाव भांडणं लागलेले आहेत. तुम्ही म्हणसाल मी काय करायलो, मी फक्त शूट करायचं काम चालू आहे माझं इथं, कारण आम्हाला जायचं आहे आता. इथून आम्हाला जायचं आहे भाजी मंडीमध्ये बाजार घ्यायसाठी. तर थोडाफार तुम्हाला बाजाराचा व्हिडिओ बी दाखवतो मी, शिवानी कसा बाजार करते. येतो करता. काय काय घेणार आहे आज लय मोठी शॉपिंग करणार आहे. तुला नवीन बॉटल बी घेऊन देणार मी डीमार्टमधून, मोठी 2-3 लिटरची. एकदाच पाणी भरायचं आणि त्यातच पेच, बस ताण नाही का? पसारा लय मोठा आहे आमच्या दुकानात मित्रांनो, तुम्हाला काय सांगू नाही का? चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. मम्मी बघा कशी नंबर लाव, हातानेच लावा लागेल. थोड्या वेळात भेटतो मित्रांनो. आता आता शिवानी आलेली आहे बाजारातून. शिवानीने बाजारातून काय काय आणलं तुम्हाला आज दिसणार आहे. तर आज शिवानीने भरपूर, म्हणजे मागच्या हप्त्यात पण बाजार केलता, या हप्त्यात पण केलता, 2-3 हप्ते झाले कंटिन्यू शिवानी सामान आणत आहे. बघा किती मोठा भाजीपाला आणलेला आहे. मला आवडतं ना. आणि ही चेंज करून सेम तीच कपडे घालते दर याच्यामध्ये. मग मी आता चेंज केलं ना, तर मी पहिलं बोललेच नाही व्हिडिओ काढायचं. आणि आता तिला आम्ही गाऊन घेणार आहे, चांगले मस्त छान 2-3 गाऊन. मला नाही आवडत गाऊन गाऊन छान असते. गाऊन घेणार आहे मी तिला आता. हे मी बटाटे आणले. बटाटे बघा छान असे बटाटे आणलेले आहे आम्ही. छान असे बटाटे. शिमला मिरची पण आणलेली आहे मी. कधी पिझ्झा वगैरे केला तर ते खाण्यासाठी पण एकदम छान अशी शिमला मिरची बघा. कधी पण मन होतं पिझ्झा करायचं, त्यामुळे आम्हाला पिझ्झा. आणि शिवानीला खाण्यासाठी सगळ्यात बेस्ट एक आयटम आणलेला आहे, तो म्हणजे ऍपल पण शिवानीला खाण्यासाठी आणलेले आहेत. ऍपल आणले, पेरू आणले, खूप छान असे ऍपल आणलेत मस्त पैकी. थोडीशी पण आणली, काकडी विकडी सगळे आणलेलं आहे सामान. मला आवळा आवडतो म्हणून आवळा पण आणलेला आहे. शिवानी आता तू आई होणार आहे, तर तुला कसं वाटत आहे सांग बरं जरा. एक्सपिरियन्स आपल्या सगळ्या पब्लिकला. आणि असं पाय जरा सरळ करून बसत जावा. हा, कसं वाटतंय तुला आता आई होणार आहे तू? मला मस्त वाटतंय. आई होण्याआधी आई झाल्यावर जास्त कळेल. मला एक कमेंट आली होती ना की तू लहान लेकरासारखं वागती, तू आता एक लेकराची आई होणार आहे, असं तसं कमेंट आली. तू आता नीट राहा, म्हणजे नीट वाग असं. मला तुझं वाईट नाही वाटत, मला तुझं हसायला येतं. म्हणजे हसायला येण्याचं कारण काय की मी कशी वागते मला तेच कळत नाही पहिली गोष्ट. आणि भरपूर सारे बदल आहेत. जरा डॉक्टरांनी पाणी सांगितलं शिवानीला भरपूर पिण्यासाठी. भरपूर पाणी प्या, जास्त टेन्शन होतं आणि भरपूर गोड खा असं सांगितलेलं आहे शिवानीला. ते पाणी कमी ना, ते गोड पाण्याची कमतरता भरून निघतं ना, म्हणून तर डॉक्टरने ते सांगितलंय. बाकी सगळं व्यवस्थित आहे मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या एकदम ब्लेसिंग्सनी मस्त आहे. ब्लेसिंग्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांचा आशीर्वादच ब्लेसिंग, दोन्ही एकच शब्द आहे. पण सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांनी देवाकडे हीच प्रार्थना करा की सगळं सुख सुविधाने सगळं चांगलं व्हावं, अशी अपेक्षा आहे सगळ्या. म्हणजे देवाकडे प्रार्थना करा. श्रावण चालू आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, परत बोलवलं ना पाणी चेक करायला, ते परत चेक करणार डॉक्टर. आता सोनोग्राफी वगैरे केली आम्ही, पण कसं आहे परत ते पाणी चेक वगैरे चेक करते. झालं का पाणी म्हणजे. आणि दवाखाना म्हणलं की भरपूर पैसा लागतो, तुम्हाला काय सांगावं.
हे पहिले जमान्यामध्ये नव्हतं हे असं माहिती काय बघा खाऊन पिऊन मस्त. आणि तिने काय केलं 2-3 आवळे आणलेले तिला. आवळे चालतात का मला सांगा बरं कमेंट मध्ये. काय नाही, चालत आवळा असतं. खाऊ नको शिवानी जास्त मला असं वाटतं. तुरट लागतं. तू काय खायला लागली बरं. तुरट मला आवडतं ते. तुम्ही लिंबू तर खाऊन देत नाही मग आवळत. ह्याच्यात आवळ्याची बी पण आहे. खाल्ले का तू. खाऊ नको जास्त आवळा. कोणतीही गोष्ट अतिरिक्त खाऊ नये मला असं वाटतं. फ्लावर आणले आम्ही. आता काय भाजी तेवढं फ्लावर बिचारीने तिला म्हणलं मी मस्त जास्त घे पण त्याने ते 10 रुपयाचा फ्लावर घेतलंय मला ते कळलं नाही. आणि तुम्हाला सांगतो आता हे मम्मी जर गेली ना मार्केटमध्ये तर 2 किलो बटाटे घेते आणि 2 किलो कांदे घेते. तर हे मॅडमनी काय केलं हे 1 किलो घेतलंय आणि ते 1 किलो घेतले. हे एक हप्ताभर बी चालत नाही. मग ते खराब होत नाही ना जास्त खराब. घेतलं ना. आणि आज बुधवार आहे तुम्हाला सांगतो. आता पुढचा बुधवार बी येत नाही. रविवारपर्यंत मला परत बाजारात जावं लागेल. मला कंटाळा येतो माहितीये का सारखं बाजारात जायचं. पेरू खायचं का तुम्हाला? पेरू पण आणले मस्तपैकी छान पेरू आहे. मी काय पेरू आणले. पेरू पण आहेत छान असे पेरू आणलेत. अजून शॉपिंग करायची आहे. आता डीमार्टचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. थोडंसं डीमार्टमधनं पण शॉपिंग करूया थोडंफार घेऊन येऊया सामान. आता तुम्हाला सांगतो मला घरी यावं लागतं काम करावं लागतं. सगळीकडून सगळा दगदग चालू आहे. आणि त्यातली त्यात अजून जेवण नाही. आता वाजले दुपारचे 2 वाजले 1:30 वाजलाय. तुम्हाला सांगतो दगदग त्यातली त्यात दवाखान्यामध्ये खर्च एवढा भरपूर खर्च चालू आहे मित्रांनो. तुम्हाला काय सांगावं. आता पटापटा सबस्क्रायबर वाढले पाहिजेत असं माझी इच्छा आहे. म्हणजे कसं आहे थोडाफार हातभार लागन पैसा पाण्याला. आणि राहिला आपल्या चॅनलला बाकीच्या गोष्टीचे विषय तर त्या गोष्टी होत नाहीत किंवा काय होतं ते मला पण नाही माहीत समजत. कारण आपले एवढे कॉन्टॅक्ट पण नाही आहेत त्या गोष्टींसाठी. म्हणूनच आपल्या याच्यावर सगळे कंटेंट मला नको बाबा इतर काय मला नाही आवडत. भंगारवाला आला काय देऊन टाकू का भंगारवाला तुला. भंगार तर मित्रांनो असं काही आहे बघा आमचा संसार चालू आहे. आणि ते बघा 10 रुपयाचं पापड फक्त ते. आणि मी डीमार्टला गेलो ना तर मी कधीच बघत नाही कोणत्याच वस्तूवरची किंमत बघत नाही. पण ही मॅडम सगळं स्वस्तातलंच आवडती बघा ही. मग हे बघा 10 रुपयाचे पापड आणले. मी कधीच पैशासाठी कुठे इकडे तिकडे बघत नाही खर्चायला. मी खर्चायला कुठंच बघत नाही मित्रांनो. आणि हिचं कसं माहिती का जिथं स्वस्त दिसेल ना तिथं हात घालायचा प्रयत्न करते. म्हणजे स्वस्तातल्या वस्तू जेवढे पैसे कमी खर्चायचे तेवढे पैसे कमी खर्चायचे. आमच्या गाडीचं चाक आहे का ते एकदम प्रॉपर चालतंय वर्किंगमध्ये. 2 चाक आहेत ना आमचे ते प्रॉपर वर्किंगमध्ये आहेत. आणि आता 3रं चाक लागणार आहे त्याचाच मला जरा धाक पडलाय ते कसं येणार आहे त्याच्यामुळे जरासं भीती वाटतं. आता असं काही आहे आमचा पसारा. बाकी बघा आता मित्रांनो असं काही आमचा संसार आहे. तर बघा कसा वाटतो कमेंटमध्ये कळवत जावा. आम्ही थोड्या वेळाने आता तुम्हाला भेटतो कारण ते मम्मी नाही आहे. मम्मी दुकानामध्येच आहे. आम्ही दोघंजण आहे कारण मम्मीची आज होती चिडचिड कारण ते भरपूर सारं काम पडलेलं आहे त्यामुळं जरासं. आणि ते तिचंच काम बाकी आहे. माझं काम तर शॉर्टकटने करून आणलं. आणि जे माझ्या आता बाकी माझ्या पाठी तुम्हाला सांगतो लय गडबड आहे. आता व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. बघा आता आवरून आलं थोडा अवतार वेगळा आहे कारण आता मस्तपैकी पोट भरून जेवण केलेलं आहे आम्ही. आणि जेवण करून इकडे बघा आता शिवानी पण दुकानावरती आलेली आहे. मी आत्ताच आले दुकानावरती मस्त पोट भरून. आता तिचा मूड फ्रेश आहे ती बोलणार पण व्हिडिओ मध्ये आता बोलन पण. मी मस्त जेवण केलंय. पाणी पिते दिवसभर खाते पिते पेरू खाते. बाळाचे एनर्जी लेवल आणि पाणी वाढवायचं त्यासाठी आम्ही फुल एकदम जोरात आहे. रोजचं 4 लिटर. मला दुसरी बॉटल घेऊन देणार आता 3 लिटरची एकदाच बॉटल घेऊन येणार. इकडे बघा मम्मी इथं खाली मम्मी खात आहे ऍपल त्याच्यामुळे मम्मीला जरा राग येत आहे. मम्मी खात आहे ऍपल आता मारणार DSK ला चप्पल आहे का नाही. तर असं काही विषय आहे आणि असं काय आहे. आता मी म्हणलं आता शिवानीला झोपून देणार नाही कारण शिवानीला एका जागेवरती बसून द्यायचंच नाही बिलकुल. पण थोडंफार काम करायला लावायचं आता मजबूत. म्हणजे कसं आहे सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या पाहिजे नाही का. अशा विषयानुसार आवाज येतोय बाहेर रोडचा खूप जास्त. आणि इकडे बघा पप्पाचं बघा कसं घेरा घारलेला आहे इथं सगळा. आणि इथं बसायला जागा आता आम्हाला कमी पडायला लागली. तर आता व्हिडिओ इथं मी आता संपवणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात
हा तर आता आम्ही भेटणार आहे नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आता हे सगळं राडा क्लिअर करतो. पहिले राडा हटवतो सगळा, जरा क्लिअरन्स करतो आणि मग आहे ना जरा निवांत बसतो. एडिट करून हा व्हिडिओ लगेच सोडून देतो नाही का. आता इथंच व्हिडिओ संपलेला आहे. असं म्हणून मी तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर. नवीन व्हिडिओमध्ये भेटू.